आजींना किती वाईट वाटलंय. खूप मोठी चूक झाली आपल्याकडून. अहो मी खरंच सांगते, मी नाही ठेवले लॉकर मध्ये. अरे पण इथे आहेत ना, आणि एकदा आरोप करण्याआधी ना आपण बघायला हवं होतं. काही विचार न करता त्यांच्यावर चोरीचा आळ घेतलास. किती वाईट वाटलंय आजींना. आणि काय शिवाला काय उत्तर देणार आहेस? अहो मी तुम्हाला कसं सांगू, मी खरंच नाही ठेवले इथे. तू खोटं बोलतेस असं मी म्हणत नाहीच आहे, पण हा धांदरटपणा आहे. काय उत्तर द्यायचे दादा? बाबा तुम्ही रिलॅक्स करा. तिथे आजी काकू शिवावहिनी सगळे समजून घेतील आपल्याला. ते समजून घेतीलच ग. गरीब असले ना तरी मोठ्या मनाची माणसं आहेत ती. मला खरंच त्यांच्या समोर जायलाही लाज वाटते. अहो असं काय करताय? मी मुद्दामून केलंय का हो? तुम्ही तरी समजून घ्या ना. ओके तू आता रडू नकोस, शांत हो. आता हे जे काही झालंय ना ते आधी खाली जाऊन सांगूया. हा, आणि त्यांची माफी मागूया. आणि हे पैसे मी इथे ठेवतोय लॉकर मध्ये. हा, उर्मिलाच्याही लक्षात आलं नाही, त्यामुळे मी मुळात तिथे पैसे ठेवलेच नव्हते. मग आधी बघायला हवं होतं, मग बोलायचं. इतका मोठा आरोप केला तुम्ही काही विचार न करता. एवढं कळलं नाही तुम्हाला? दिव्या, चूक होऊ शकते. आणि ही कुठली पद्धत झाली काकूशी बोलायची? तुमची पद्धत बरोबर होती का माझ्या आजीशी बोलायची? हे माझं घर आहे, इथे मी कशी वागेन तू नको सांगू. कीर्ती थांब जरा. काका, हिचं हे वागणं तुम्ही सहन कराल, पण मी नाही सहन करणार. सहन करायला मी काही चुकीचं बोललेले नाहीये. पण तिने मुद्दामून नाही केलंय. नाही मान्य आहे काका, मुद्दाम नसेल केलं, पण माझ्या आजीचा अपमान झालाच ना. ती स्वतःला शिक्षा करून घ्यायला निघाली होती, बघितलं ना तुम्ही. आता तिला काही झालं असतं तर. अगं पण मी त्यांची माफी मागते ना, त्यांचे पाय धरायला तयार आहे मी. आता माफी मागून काय अर्थ आहे काकू? ठीक आहे काकू, नको माफी मागूस. आणि तसंही तुझ्या माफीची किंमत आहे का यांना? बस करा. मी ना हात जोडते. हे बघा, आजीची तब्येत ना खराब आहे आणि आता पैसे मिळालेत ना, तर हा विषय थांबवूया आपण इथे. आणि दिव्या, तू विषय वाढवू नको. संपदा, तू जरा आजींकडे जा, काही हवंय का बघ जा. उर्मिला, हे सगळं बोलण्याआधी तू एकदा चेक करायला हवं होतंस. पैसे शोधायला हवे होतेस. तुझ्याकडनं चूक झालीये, त्यामुळे तू आजींची माफी माग. आई, तू काकूला का बोलतेस? ठीक आहे, मान्य आहे शिवाच्या माहेरची लोक आहेत, पण काकू जाऊ आहे तुझी, त्याच्या आधी बहीण सुद्धा आहे. तू शांत बस. उर्मिला आजींची माफी मागणार आणि हा विषय आता इथेच बंद. कळलं कीर्ती? ठीक आहे, आता आपल्या घरात आपल्याच माणसांची काही किंमत नाही राहिली आहे, बोलून काय उपयोग आहे? आजींना कसं वाटतं आता? बरं वाटतंय. बस. मला ना तुमच्याशी बोलायचंय थोडंसं. आजी माफ करा ना, मला चूक झाली हो माझी. मी असं लगेच तुमच्यावर आळ घ्यायला नको होतं. सॉरी. आजी, ते पैसे सापडले, लॉकर मध्येच होते. आमचा विश्वास होताच, पण आता ते सिद्ध पण झालंय. तर प्लीज तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. आणि जे झालं ना त्याचं उर्मिलाला वाईट वाटतंय. उर्मिला, अगं माझी वंदी आहे ना तशीच तू बी आहेस ग. मग त्याच अधिकारानं का नाही ग मला विचारलंस? काजी, हे पैसे तुमच्याकडे कुठून आले? मी सांगितलं असतं ग, मी खरंच सांगितलं असतं तुला की हे पैसे कुठून आले ते. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं,
इतके दिवस आपण सगळेजण एकत्र राहिलो, आनंदात राहिलो, आणि त्याच माझ्या माणसांनी माझ्यावर चोरीचा आळ घ्यावा. आजी माझं खरंच चुकलं मी पाया पडू का? अगं उर्मिला ताई, हे बघा, आम्हाला कळतंय तुमचा गैरसमज झाला. आणि खरं सांगू का, ज्या दिवशी आम्ही या घरात आलोय ना, त्या दिवसापासून तुम्ही आमची खूप काळजी घेते. पण आम्हाला कधी एका शब्दानं काही बोलला नाही तो तुम्ही. पण हे असं पाय वगैरे धरून माफी मागितलीत ना, तुम्ही आम्हाला परक करताय. पण आजी उर्मिला, शांत हो तू. हं? त्यांना आराम करू दे. मी ना तुमच्यासाठी एक छान खायला करून आणते. हा आजी, तुम्ही हे सगळं म्हणजे हे जमीन विकणं वगैरे कधी केलं? मी केला होता रतन दादाला फोन. शिवा, त्याने मला सांगितलं आजीचा काही दिवसापूर्वी फोन आला होता, तेव्हाच हा सगळा व्यवहार केला तिने. मला नाही आवडले आजी. तुला नाही कळणार का? मला नाहीच कळत आहे की तू कशी वागतेस, कधी काय करशील. तू का विकली सगळं जमीन? त्या जमिनीपेक्षा घर महत्वाचं होतं का नाही? का आजी, पण मी आहे ना. अगं लेकरा,